नमस्कार मित्रांनो. खूप दिवसानंतर एक व्हिडिओ बनवला आहे आणि तोही फिरण्याचा. आणि ही जी ट्रिप आहे ती संपूर्ण फॅमिलीसोबत आहे. ही ट्रिप आहे माझ्या माहेरच्या लोकांसोबतची आणि त्याचं हे सगळं शूट आहे. आमची सगळी मंडळी निघाली होती बालाजीच्या दर्शनाला. हा जो छोटा कडेवरती आहे अंकिताच्या, तो आहे आमचा छोटा शौर्य, म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, आणि त्याच्या जावळाचा कार्यक्रम आहे. आमच्या वहिनीने नवस बोलला होता आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी, त्याचे जावळ दान करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी बालाजीला निघालोत. ह्या बालाजीच्या ट्रिपमध्ये आम्ही काय काय केलं त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तो तुम्ही मला लाईक, शेअर, कमेंटमध्ये जरूर सांगावा. आणि हा व्हिडिओ मी आता इथून पुढे ह्याच्यात आम्हाला काय काय बघायला भेटलं, काय काय गोष्टी आम्ही केल्या, ह्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहेत. आता सगळी मंडळी मस्तपैकी आवरून सवरून सगळ्यांच्या बॅगा घेऊन छानपैकी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनहून आम्ही थेट तिरुपतीला जातोय आणि ही सगळी फॅमिली मस्तपैकी मला हाय करतीये. आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. ट्रेनमध्ये आता सगळ्यांचा बसण्याचा टाईम झालेला, कारण गाडी लागलेली होती. एवढी सगळी मंडळी निघणार होती. माझे वडील फक्त सोडवायला आले होते आणि छोटा भाऊ सोडवायला आला होता. ते येणार नव्हते. आम्ही मस्तपैकी संध्याकाळचं जेवण घरी बनवलं नव्हतं आणि आमच्या वहिनीने हा मस्त निलंगा राईस आणला होता खाण्यासाठी. संध्याकाळच्या जेवणाचा आस्वाद आम्ही इथे घेत होतो. अनुष्का सांगत होती की निलंगा राईस कसा आहे. त्याच्यानंतर झोपण्याची अप्रतिम व्यवस्था होती, कारण 3 टायर एसीचं तिकीट बुक केलेलं होतं भावानी. आणि मस्तपैकी हे असे बेड्स होते तयार झालेले, पांघरुणं होती. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच्या नंतर शूट नाही घेता आलं, म्हणून सकाळचं शूट आहे हे छानपैकी. आई, मी आणि दीदीनी सेम सेम, तसेच आम्ही सगळ्यांनी सेम सेमच कपडे घातले होते छानपैकी. मॉर्निंगचा आता इथून पुढे व्ह्यू चालू झाला आहे आणि शौर्य छानपैकी नाचत होता. आजारी होता पण तरी देखील त्याचा पण उत्साह काही कमी नव्हता. खूप सुंदर व्ह्यूज मी जेवढे कॅप्चर करता येईल तेवढे कॅप्चर करायचा प्रयत्न ह्या व्हिडिओतून केला. आम्ही सगळ्या लेडीज मंडळी बसलो होतो मस्तपैकी छान, आणि थोडंसं काहीतरी रील वगैरे बनवावं असा आमचा विचार चालू होता. शौर्य ते जिभेने असं छानपैकी वाकडं दाखवत होता आणि ते देखील मी शूट केलंय मस्तपैकी. त्याच्यानंतर नाश्ता काहीतरी खायचा म्हणून चालू होतं सगळ्यांचं, आणि मग एका स्टेशनवरती आम्ही छानपैकी इडली ऑर्डर केली. इडली, सांबर, चटणी असं पार्सलमध्ये भेटत होतं. उपमाही होता त्याच्यामध्ये छानपैकी. आणि सगळ्यांनी गरम-गरम इडली, सांबर, चटणीवरती आणि उपम्यावरती असा मस्तपैकी ताव मारला. दोघा जणांनी जाऊन ते खालून जाऊन घेऊन आले होते पार्सलमध्ये आणि सगळ्याला ह्यांनी, माझे मिस्टर वाटत होते. आमचा सगळ्यांचा मस्तपैकी इडलीसाठी गोंधळ चालू होता. इथं वेलची केळी पण खूप छान भेटली होती. ₹100 ला काहीतरी डझन होती ती. आणि ती केळी आम्ही खाल्ली मस्तपैकी. खूप गोड होती. त्याच्यानंतर हे कृष्णा नदीचं बहुतेक पात्र होतं लागलेलं आणि इतकं प्रचंड पाणी होतं त्याच्यामध्ये. खूप सुंदर तो व्ह्यू होता. तो आम्ही मस्तपैकी कॅप्चर केला. खूप छान-छान व्ह्यू मला जेवढे घेता येईल, काही माझ्या मिस्टरांनी घेतलेले आहेत ते सगळे व्ह्यू इतके सुंदर होते. खूप सुंदर व्ह्यू रेल्वेमधून दिसत होता. खूप छान आम्ही तो शूट केला मस्तपैकी. त्याच्यानंतर जेवणं-खावणं झाल्याच्यानंतर मस्तपैकी रील करायचं सुचलं आणि सगळ्यांनी मिळून असा सुंदरसा डान्स केला. आम्ही त्याच्या रील बनवल्या. आम्ही सगळे तर त्याच्यामध्ये उत्साही होतो, पण आई आणि मावशीनी पण त्याच्यामध्ये छानसा सहभाग घेतला. याचा मला जास्त आनंद होता आणि खूप सुंदर आमचा हळू बसल्या जागीच डान्स चालू होता. तो आम्ही इथे शूट केला मस्तपैकी. आणि एक हा वेगळा आनंद होता. चला म्हटलं तो कॅप्चर करूयात. कारण हा आनंद ज्यावेळेस नंतर बघू त्यावेळेस खूप आवडेल सगळ्यांना. त्याच्यानंतर हे कडप्पा गाव आलं इथे, ज्याला फरशांचं गाव म्हणतात. खूप साऱ्या फरशा इथे दिसत होत्या आणि ह्याचं देखील मी शूट घेतलं. त्याच्यानंतर थेट संध्याकाळ झाली, म्हणजे रात्र झाली आणि आम्ही 9:00-9:30च्या दरम्यान आम्ही तिरुपतीच्या स्टेशनवरती पोहोचलो. कारण काल रात्री आम्ही बसलो होतो 8 वाजता. तर ते दुसऱ्या दिवशी 9:30 ते पावणे 10च्या दरम्यान आम्ही गाडीतून उतरत होतो. कारण 2 दिवस कंप्लीट जातात ह्या गाडीला. आणि त्याच्यानंतर आता गाडी सोडली आणि आम्ही स्टेशनकडे निघालो. अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे हे, कारण खूप लोकं इथं दर्शनाला येतात. हजारो लोकं रोजचे भाविक येतात आणि तिरुपती देवस्थान हे खूप सुंदर देवस्थान आहे. जगात सगळ्यात भारी म्हटलं तरी चालेल. भारतातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे हे. आणि मस्तपैकी यांचं सगळ्यांचं शूट घेणं गरजेचं होतं म्हणून मी शूट घेत होते. सगळ्यांनी आपले आपले लेकरं-बाळं, पिशव्या वगैरे काय जे असेल ते सामान घेण्याचं ठरवलं आणि चला म्हटले, की आता पटकन आपल्याला हे स्टेशन सोडून आपल्याला वरती जायचं आहे, गाडी बुक करायची आहे, रूम्स बुक करायच्या, कारण ते झालं नव्हतं आमच्याकडनं. फक्त तिकीट्स बुक झालेले होते. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. ऐन वेळेस काही गोष्टी आम्हाला मॅनेज नाही करणं झाल्या. त्याच्याबद्दल आम्ही निघालो होतो, की आता हे करायचं आहे म्हणून. एक्सेलेटरवरून आम्ही वरती निघालो.
आणि त्याच्यानंतर हा इतका सुंदर व्ह्यू जो दिसत होता रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा, खूप छान वाटत होतं ते बघायला. खूप गर्दी होती, पण तरी देखील आमचाही उत्साह तेवढाच होता, की आपल्याला दर्शनाला जायचंय काही पण करून. आणि त्याच्यानंतर मग सामानाची आणि माणसांची रेलचल बघायला भेटली. स्टेशनच्या बाजूलाच हे विष्णू निवासन आहे. इथे दर्शनाचा पास आणि रूम्स भेटतील का हे बघण्यासाठी आमची काही मंडळी गेली होती. कारण आमच्याकडून दर्शनाचा पास आणि रूम्स काही बुक नव्हत्या झाल्या. तिकीट फक्त बुक झाले होते कारण मार्चमध्ये ते भेटणार होते. त्याच्यानंतर आम्ही गाडी ठरवत होतो, की वरती जाण्यासाठी. त्यांनी सांगितलं, की तुम्हाला हॉल्स वगैरे भेटून जातील. मग आम्ही गाडीच्या नादात न लागता आपण सरळ-सरळ बसनी जायचं ठरवलं आणि बसचं ₹90 माणसं तिकीट आहे. वरती जाण्यासाठी म्हणजे आपण तिरुपतीमध्ये होतो, आता आम्ही तिरुमलाला म्हणजे वरती देवस्थानाच्या दर्शनाला जातोय आणि बसमध्ये आमची बरीच मंडळी बसली होती. खूप सुंदर असं ह्या तिरुपतीच्या बाहेरचं जे आहे दर्शन आणि रस्ते वगैरे ह्याचं शूट घेत होते मी. खूप सुंदर वाटत होतं, छान. आणि वळणाचा रस्ता असल्यामुळे नंतर तर प्रचंड मला डोकेदुखी होत होती. तिकीट काढायचं काउंटर वेगळं होतं, तिथे आम्ही तिकीट काढलं नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी ह्या बस स्टॉपला आणलं आणि इथे तिकीट काढा म्हणून सांगितलं. आमचाच गोंधळ चालू होता कारण आम्ही 14-15 मंडळी होतो. खूप सारी मंडळी होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला वरती जायचं होतं. त्याच्यानंतर बस चालू झाली. थोडं-थोडं शूटिंग मी घेत होते. पण हळू जेव्हा वरती जायला लागलो ना, त्यावेळेस प्रचंड गाडी हलत होती आणि त्याचा त्रास मला देखील होत होता. फोन मला कॅप्चर करता येत नव्हता फोनने. ही आता मेन डोअरने आम्ही आत जातोय आणि इथे त्याच्यानंतर बस चेकिंग होते. तुमचं सगळं सामान चेकिंग होते आणि ही व्यवस्था मला खूप आवडली कारण कुठल्या प्रकारची घाण आपण वरती नेऊ शकत नाही. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतील, तुमच्याकडे जे काही सामान आहे एक्स्ट्राचं, ते सगळं चेकिंग केलं जातं. त्याच्यामध्ये जर काही घातक असेल तर ते काढून टाकतात आणि ही खूप सुंदर तिथली पद्धत आहे. मला ती आवडली. अतिशय वळणाचा रस्ता होता. रात्रीचा व्ह्यू होता खूप सुंदर. घाटाचा रस्ता असल्याने आणि त्यातल्या त्यात ह्या ड्रायव्हरची तर कमाल म्हणजे कमाल म्हणायची, की जेवढं वळण येईल, तो इतक्या डेंजरली तो वळणाचा रस्ता फिरवत होता, की पोटात अक्षरशः गोळे येत होते आम्हाला. त्याच्यानंतर चेकिंग वगैरे होऊन सगळ्यात वरती पोहोचलो. शूट थोडं बंद केलं होतं मध्ये कारण सगळ्यालाच पोटात कसं तरी होत होतं आणि एका पॉइंटला म्हणजे ज्यावेळेस जिथे बस थांबते तिथे आम्हाला त्यांनी असं सोडून दिलं. त्याच्यानंतर आम्ही जिथे स्टे केलं होतं तिथलं शूट माझ्याकडनं राहिलं घ्यायचं कारण थकून गेले होते सगळे आणि आवरून पहाटे 4ला आम्ही सर्वदर्शन रांगेला लागलो तिथे आणि दादाला पास होता तो शौर्याचं जावळं काढल्यामुळे त्यांच्याकडे छोटासा पास असतो. पास म्हणजे तो मुलांसाठी एक स्पेशल अथॉरिटी आहे की छोट्या मुलांना 1 वर्षाच्या आतल्या मुलांना डायरेक्ट 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होतं. तुम्हाला जर कुणाला जायचं असेल तर तुम्ही आधीच दर्शनाचे तिकीट्स वगैरे सगळे बुक करा कारण इथे प्रचंड टाईम जातो. पण आम्ही खूप लकी होतो, की जास्त आम्हाला वेळ भेटला नाही. मोकळ्या रांगा होत्या. पहाटेच लागल्यामुळे आम्ही लवकर आटपत होतो. समोर आम्हाला ते बॅरिकेड्स लावलेले हॉल दिसत होते. त्याच्यानंतर आम्ही ह्या हॉलमध्ये आलो, पहिल्या हॉलमध्ये, जिथे आमच्याकडे मोबाईल होता. त्याच्यानंतर तो दुसऱ्या हॉलमध्ये जायच्या आधी तो आमच्याकडून घेतला गेला, कारण तिथे जमा करावा लागतो. थोडा वेळ आम्ही आराम केला इथे आणि थंडी वाजत होती, कारण फेब्रुवारीचा महिना होता आणि ह्याच्यामध्ये थंडी थोडीफार असेल. तिथे वरती गार होतं. गरम-गरम सकाळी-सकाळी आम्हाला दूध भेटलं प्यायला आणि आमच्या भाऊजींनी ते टेस्ट केलं आणि म्हटले, की "छान लागतंय गरम-गरम." सगळ्यांनी टोपी, कानटोपी आपल्याजवळ स्वेटर वगैरे सगळं ठेवलं होतं, कारण थंडीने प्रचंड हाल होतात. त्यानंतर गरम-गरम उपमा भेटला खायला 8-9 वाजता आणि तो खाल्ला आम्ही मस्तपैकी. थोडंसं सोबतचं होतं खायला घेतलेलं. ते आम्ही खात होतो. कारण आम्ही डिव्हाईड झालो होतो. दादा-वहिनी तिकडे होते पोरींसोबत आणि आम्ही बाकीचे मंडळी इकडं होतो. हे हॉल दिसत होते, असे बसलेले लोकं दिसत होते. सकाळी-सकाळी दर्शनाला लाईनला लागल्यामुळं काय झालं, की आमचा टाईम फार फास्ट गेला. रात्री जर लागलो असतो तरी पण फास्ट गेला असता. पण सगळ्यांना त्रास होत होता म्हणून आम्ही आवरणं, अंघोळी वगैरे करणं, बऱ्याच जणांच्या टक्कल करणं त्याच्यामध्ये टाईम गेला. केस अर्पण केले होते खूप जणांनी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचे जवळपास 2-3 तास गेले आणि पहाटे 4ला आम्ही लाईनला लागलो. हे सकाळी 8-9 वाजताचं शूट आहे. जोवर आमचा फोन जप्त नव्हता होत, तोवर मी पटपट शूट करून घेतलं. आता डायरेक्ट इथे लगेज काउंटरला आणि फोनच्या काउंटरला आलो आणि इथे माझा फोन घेतला गेला. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट ह्या 4:30च्या नंतरचा शूट आहे आमचा. 4 वाजता दर्शन झालं. पहाटे 4ला लागलेलो आम्ही 4 वाजता दर्शन झालं. इथे एक ब्रह्मोत्सव म्हणून होता. तिथे इतक्या सुंदर टिपऱ्या खेळत होत्या त्या बायका आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. खूप मोठा उत्सव होता.
फोन ज्यावेळेस मिळाला त्याच्यानंतरचं हे सगळं शूट आहे. जेवढं-जेवढं घेता येईल तेवढं-तेवढं माझ्या मिस्टरांनी ते कव्हर केलंय. 4-5 वाजता या मंदिराचं सगळं शूट आम्ही केलं होतं आणि खूप छान वाटत होतं हे शूटिंग करायला पण. बघायलाच एवढं सुंदर होतं, की पब्लिक त्या मानाने थोडीशी कमी वाटत होती. कारण एक्झाम असल्यामुळे सगळेजण म्हणतात, की फेब्रुवारी महिना हा एकच महिना पब्लिक खूप कमी असते. नसता इथे इतकी प्रचंड गर्दी असते, की सर्व दर्शन म्हणजे रांगेतून जे दर्शन असतं फ्रीमधलं, तिथे 30-30 तासाच्या रांग लागलेल्या असतात आणि खूप टाईम जातो त्याच्यामध्ये. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आधीच ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करा. आम्हाला बुकिंगला टाईम नव्हता कारण प्रत्येकाच्या सुट्ट्या अरेंज करणं तितकं सगळ्या गोष्टी नव्हत्या भेटत आणि हा प्रोग्राम पण आम्हाला त्यानिमित्ताने बघायला भेटला. नेक्स्ट टाईम आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टीचं बुकिंग करू. कारण हे ऑन दी स्पॉट अशीच आमची ट्रिप ठरली होती आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सगळेजण आले होते. पप्पा फक्त घरी होते कारण पप्पाची तब्येत बरी नव्हती. पण ते सोडवायला आले त्याचाच आम्हाला जास्त आनंद आहे. हा संपूर्ण परिसर बघून खूप सुंदर वाटत होतं. खूपच छान परिसर आहे. अत्यंत स्वच्छता इथे पाळल्या जाते. कसल्याच प्रकारची घाण कुठेही तुम्हाला दिसत नाही कारण जागोजाग लोकं स्वच्छतेसाठी उभे असतात आणि त्याचंच इथे कौतुक करावंसं वाटतं. जागोजाग पाण्याचे नळ आहेत, बाथरूम्स आहेत. म्हणजे तुम्हाला बाहेर इतरत्र कुठेही जायची गरज नाही. मोठे-मोठे हॉल्स आहेत, तिथे तुम्हाला टोकन भेटतात. त्या टोकनमध्ये तुम्ही लगेज डिपार्टमेंट असतं, तिथं लगेज ठेवू शकता. ते पण तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागतं. जे फोटो काढून 12 तासासाठी तुम्हाला ते भेटतं. माझ्याकडनं ते शूटिंग करायचं राहिलं कारण टाईम नव्हता आणि टाईम असाच गेला भरपूर आवरण्यात-सवरण्यात, सगळ्यांचं आवरण्यात म्हणून ते शूट करायचं राहिलं. पण जेवढं केलं तेवढं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करते. दर्शन करतेवेळी एक फ्री टोकन भेटतं, त्याच्यावरती एक फ्री लाडू असतो आणि जो तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही विकत घेऊ शकता. हे लाडूचं आतमधलं काउंटर आहे त्याचं थोडं शूट घेतलं. इथे प्रचंड लाडूचा मस्तपैकी छान घमघमाट सुटला होता आणि इथे दीदी माझ्या वतीने लाडू घेत होती कारण माझं आधार कार्ड चुकून राहिलं होतं. ओरिजिनल आधार कार्ड त्यांना दाखवावं लागतं. अवतार थोडा जास्त झाले तर कारण सकाळी पहाटपासून आम्ही बसलेलो होतो रांगेमध्ये, तर थेट दुपारी 4 वाजता आमचं दर्शन झालं होतं. म्हणजे त्याच दिवशी आम्हाला 10 ते 12 तासात आमचं दर्शन झालं होतं. समोर एक छानसं गार्डन होतं आणि आम्ही तिथे सगळे बसलो होतो. सगळे एकत्र जमायचं कुठे ते ठरत होतं. कारण त्रास झाला होता आईला थोडासा गर्दीने त्याने. कारण वयस्कर मंडळींना थोडंसं होतं ना, की प्रवासाचा शीण येतो तसं थोडे-थोडे सगळेजण जरासे आजारी पडले होते. असं म्हणतात, की देवाचं दर्शन करूच तर खूप उत्साह असतो आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपोआप हातपाय दुखायला लागतात. तसंच काहीसं आमच्यासोबत झालं होतं. हा त्या गार्डनमधून आम्ही छानसा शूट घेतलेला आहे आणि इथून ते टेम्पल दिसत होतं, बालाजी मंदिर दिसत होतं. सुंदर परिसर त्यांनी सजवलेला होता. खूप स्वच्छता होती आणि खूप सारे सभामंडप होते. खूप साऱ्या गोष्टी होत्या बघायला. पण पाय दुखत होते आणि तितका वेळ नव्हता कारण आम्हाला जेवणं-खावणं करून परत आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. आणि इथे एक छानसं कमळाचं एक गार्डन केलेलं होतं. ते मी बघत होते. खूप सुंदर फुलं दिसत होते. किती छान हे सजवलेलं होतं. त्याचं चालू होतं बघणं. सुरुवातीला आम्ही जे नॉर्मल आपले कॅज्युअल ड्रेस आहेत, त्या ड्रेसवरच दर्शन घेतलं सकाळी-सकाळी. कारण ज्या साड्या आणल्या होत्या आम्ही, त्या दुसऱ्या दिवशी आम्ही घालून फक्त बाहेरून मंदिराचं दर्शन करून मग निघणार होतो. म्हणून आम्ही साधं साड्यांवरतीच दर्शन करायचं ठरवलं. हा तिथे कुंड आहे आणि इथे जी लाईन लागली होती ती खूप प्रचंड होती. यात कुंडात अंघोळ करत होते बरेच जण. हात-पाय धुत होते. आम्ही लांबूनच ह्याचं दर्शन घेतलं कारण तिथे जाणं शक्य नव्हतं. छोटी-छोटी मुलं होती सोबत आणि ते भुकेने व्याकुळ झाली होती. एवढं आहे की इथे खाण्यासाठी तुम्हाला भाताशिवाय पर्याय नाही. पोळ्या भेटतात पण आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन जेवण क्वचित चांगलं भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तयारी ठेवायची की आपल्याजवळ खूप सारं जेवण ठेवायचं आहे. आणि हा प्रोग्राम जवळपास मी 2दा-3दा कॅप्चर केला. आता त्याच्यानंतर दुसरे ड्रेसिंगवाले आलेले आहेत. पहिले एक वेगळे होते. त्याच्यानंतर आता हे हॉलमधलं थोडंसं शूट घेतलं. हे बघा हे लॉकर्स दिसतायत पाठीमागे आणि मामासोबत ह्या खेळतायत आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप केला. सगळं शूटिंग ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं केलं. आता उद्या दुसऱ्या दिवशीच्या शूटमध्ये याच्यात काय-काय असणार ते तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला लाईक, शेअर, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.